नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिरस्ती मनाची. तर आपल्या भूटान टूरचा आज आहे डे 4. तर आज डे 4मध्ये आपण काय काय एक्सप्लोर करणार आहे तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईलच, माहिती पडेलच. माझ्या मागे बघू शकता तुम्ही माझ्या हॉटेलच्या रूममधनं व्ह्यू. बॅक साईडला एक तुम्हाला एक स्तूपा पण दिसत आहे, मॉनेस्ट्री दिसत असेल तर असे खूप सारे गोष्टी आज आपण एक्सप्लोर करणार आहे. आज कोणता स्पॉट जाणार आहे आपण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतोय, तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून. आता आधी आपण ब्रेकफास्ट करणार, त्याच्यानंतर आपल्या गाड्या आल्या असेल खाली, बघू समोर समोर पुढे पुढे काय बघायला मिळतं. मंडळी, आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे सर्वांचं. आता निघतोय पुढच्या प्रवासाला. तर मंडळी, आम्ही आता इथनं निघतो आहे हॉटेलमधनं. थिम्पू लोकल साईट सीन्स आहे आज. तर इथले जे काही स्पॉट्स आहे नवीन नवीन ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे. तर ब्लॉगमध्ये बनून राहा. ये है राहुल भाई, ये है अभिषेक भाई, और ये भारत भाई, तीनों भाई और जो पानी के तीनों अंदर नहीं भाई. जय नंद की जय. जो शुरू होने वाला है. हो गया क्या? ओके, डन 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 डन. ब्रेकफास्ट से हो जाता है वो सब। मेरा ये सफर परत आमच्या जर्नीला सुरुवात झाली आणि पावसाने आमचं स्वागत केलं आहे. बघू शकता तुम्ही, अजून पाऊस सुरू झालेला आहे. लगा नहीं. वेल आम्ही आता आलेलो आहे सिम्पली भूटान द लिव्हिंग म्युझियम. तर बघू शकता तुम्ही, असं काही स्टार्टिंग पॉइंट आहे याचा, असं काही एंट्रन्स आहे. तर मंडळी, आता आपण आलो आहे सिम्पली भूटान म्युझियम मध्ये. आता आतमध्ये जातोय आपण, बघू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे आहे एंट्रन्स. एंट्रन्स मधून आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं काउंटर आहे तिकीट्स. लिविंग म्यूजियम है. आप इधर फोटो या वीडियो बनाने का मन है तो ये सब कर सकती हो. तो हमारे देश में एक कल्चर है, जब भी हमारे घर पे कोई मेहमान आता है तो एक होम ब्रूड वाइन के साथ स्वागत करते वाईन दिली हैं. आहे, त्यांचं जे ट्रेडिशन मध्ये आहे की या प्रकारे स्वागत करतात. आपण टेस्ट करूया कशी आहे. तर ओ भाई साहब, क्या ये ठीक है. मम्मी पानी है. जो ऊपर से है ना, इसका मतलब है वो लोग गुजर चुका है. तो जो नीचे से, इसका मतलब है आप ये है एक मिट्टी का घर बनाने का तरीका. आर्ट ब्राह्मण हाउस का सैंपल है. तो मिट्टी का घर बनाने के लिए पहला टेम्पररी फ्रेम लगा देंगे. तो इसके अंदर हम लाल मिट्टी डालकर पानी छिड़क कर ऐसे रैमिंग और फिर रैम करते हैं मिट्टी को टाइट करने. यूज होता है. तो फर्स्ट वन है विलेजेस हैंड ड्रम, फ्लूट, फिडल, एक तारा जैसा पर इसमें 2 तारा है. और ये है ल्यूट, एक गिटार के तरह. और आप देख सकते हो ये है हमारा सिमर, हम इसको यांगचन कहते हैं. ये एक संतूर के तरह. तो
आप इधर बहुत सारा मार्क्स भी देख सकते हो ना, ये सब एक हमारा एनुअल विलेजेस फेस्टिवल में यूज किया। तर मंडळी ते त्यांनी आपल्याला आता एक्सप्लेन केलं. माझ्या मागे बघू शकता तुम्ही भूटानचे यांचे जे वाद्य आहे त्याच्याबद्दल यांनी आपल्याला माहिती दिली आहे. तुम्ही बघू शकता. घर पे हो तो पापा और माँ को भी, क्योंकि माँ जो होती है घर के सारा काम करके फैमिली को संभाल के रखती है ना, तो ऐसे पापा जो होते हैं बाहर से काम करते हैं। तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघू शकता यांचं किचन, याचे ओल्डेस्ट किचन कसे होते हे मी ते दाखवलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे भांडे वगैरे यूज करत होते. त्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला हे आहे बटर टी मेकिंगचे यांनी दिलं आहे. हे काहीतरी मिठा चावल म्हणून दिला यांनी इथे आणि एक बटर टी पण येणार आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही हे कल्चरल डान्स आहे यांचा. आपण रेकॉर्ड करून बघतो. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण सिम्पली भूटान जे आहे हे एक्सप्लोअर करतात. तर इथे मला एक व्यक्ती मिळालेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे आहे मिस्टर प्रेमा. से हॅलो. यांचं बघा, यांचं हे पेंटिंग जे आहे सगळं वर्क त्या पायानी म्हणून करतात. सारे पेंटिंग्स यांनी हे हँडक्राफ्टेड बनवले आहे खूप सारे. मंडळी हे जे इथे ठेवला यांनी आर्चरी सारखं, इथे ते दिसत असेल तुम्हाला टार्गेट, त्या टार्गेटला मारायचं आहे. त्या टार्गेटला जर लागलं तर हे जे तिघं व्यक्ती आहे हे येतात आणि इथे चांगले छान डान्स करतात. तुम्हाला ते बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये, आठवणीने बघा. तर मंडळी आता आम्ही सिम्पली भूटानमध्ये निघालेलो आहे. आता इथनं अजून दुसऱ्या स्पॉटवर चाललो आहे. तिथे यांचं म्हणजे भूटानचं नॅशनल ॲनिमल बघायला मिळेल. बघू आपण काय आहे. ये तो जू नहीं है, ठीक है, ये जो टाकिंग वो जो इधर देखने को जाता है, एक जाएगा हजार आएगा. तर मंडळी आपण झू मध्ये पोहोचलेला. हे बघू शकता तुम्ही, रॉयल टाकिंग प्रिझर्व थिम्पूमध्ये आहे. इथे यांचा नॅशनल ॲनिमल जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. बघूया आपण आतमध्ये जाऊ. तर बघा असं काही गेट आहे. Come to the Royal Taking Preserve. प्रॉपर प्रोडक्शन टीम के पहा जवळ येऊन तर पहा, नाही तर तिथं कॅफेमध्ये जाऊन बसून जा. तर मंडळी बघू शकता हे असं त्यांनी एक क्रिएट केलेलं आहे. त्याच्यावरनं आपण जे ॲनिमल्स आहे ते बघू शकतो. त्यांचा नॅशनल ॲनिमल जो आहे
तो आपल्याला समोर बघायला मिळेल. हे बघा मंडळी, हा आहे यांचं नॅशनल ॲनिमल्स. याच्या मागे मग अशी स्टोरी सांगितली त्यांनी, तर त्यानुसार यांचं जे हेड आहे हे बकरीनुसार आहे आणि जो शरीर आहे गायनुसार. बघू शकता तुम्ही, हा यांचा नॅशनल ॲनिमल आहे. असे खूप सारे तुम्हाला इथे आजूबाजूला बसलेले दिसेल. हे बघा मंडळी, अशा प्रकारचं ॲनिमल आहे त्यांचं नॅशनल ॲनिमल. आपलं काय म्हणे? हे बघा मंडळी, भूटानचं नॅशनल ॲनिमल टॅक्सिन. हे बघा दिसत असेल तुम्हाला. बघा मंडळी, किती सुंदर वाटत आहे, झरण्यासारखं आहे. अशा प्रकारचा झू जो होता तो एक्सप्लोर करून झाला आहे. आता आम्ही इथं जाणार आहे बिग बुद्धा. मेरा दिल मंडळी, आपण आलेलो आहे थिम्पू सिटी व्ह्यू पॉईंटवर. तुम्ही बघू शकता माझ्या मागे, तुम्हाला दिसत असेल पूर्ण सिटी व्ह्यू वरनं. खूप सुंदर दिसत आहेत ना. व्हिडिओमध्ये कसं कॅप्चर होतं मला माहिती नाही, पण ये है हमारे भाई साहब लामा सर. ये बहुत बड़े एक्टर है भूटान में. वो झूठ बोल रहा है. इनकी अभी तक की 9 फिल्म बहुत बड़ा का नहीं है, बहुत रोल हो बड़ा चुका है. मैं चालू अपने हो रहा है. ब्लॉग में यूट्यूब में लिंक डाल दूंगा, तो आप जाके स्पेशली इनका जो रोल है, एक फाइट सीक्वेंस है, वो जाके बिल्कुल देखिए डेफिनेटली. वो झूठ बोल रहा है. मैं बड़ा नहीं एक्टर नहीं, नहीं बिल्कुल है. झूठ बड़ा- नहीं बोल बड़ा रहा, actor तो बिल्कुल नहीं झूठ है. नहीं अभी बोल रहा. चालू हो रहा है इधर. बिलकुल झूठ नाही बोल. तुम्हाला अशी सुंदरता बघायला खरंच ऑसम आहे. भूटान मस्ट विजिट आहे, मस्ट. खूप सुंदर आहे. बघा मित्रांनो, काय व्ह्यू, काय व्ह्यू आहे. मार्केट में हम जो सिटी में कैसे मार्केट तरी आम्ही आता सर्व थांबलो आहे लंचसाठी. हे बघा, इथे आम्ही लंचसाठी थांबलेलो आहे. हॉटेल थिम्पू सिटी ओल्ड. चावल, रोटी, मिक्स वेज, पत्ता गोबी. चला मंडळी, करूया जेवण. मंडळी, आमचं लंच झालेलं आहे. खूप सुंदर लंच झालं आज. मजा आली. खूप दिवसानंतर असं वाटलं की घरचं जेवण जेवलो, कारण की ज्या दिवसापासून आलो आहे 3-4 दिवसापासून जेवण मनाला एक असं काय मिळत नव्हतं, पण आजचं जेवण खरंच मजा आली. आता आम्ही इथनं चाललो आहे बुद्धा टेम्पल आणि त्यानंतर तिथनं डायरेक्ट जाणार पारो. आजचा स्टे आमचा जो आहे पारोला आहे. जाताना अजून जे काही नजारे लागेल तुम्हाला दाखवूच. जसं तुम्ही जे आपल्याला आलेले ब्लॉग्स आहेत 3 दिवसाचे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले असेल तसेच अजून छान छान नजारे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा मंडळी, ही आहे सगळी आपली थिम्पू टाउन, थिम्पू सिटी. हे बघा मंडळी, हे आहे भूटानचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आणि इथे अजून एक गोष्ट एवढी छान आहे की हे हॉस्पिटल सगळे फ्री आहे. म्हणजे इथे एज्युकेशन आणि मेडिकल हे दोन्ही फ्री आहे. पैसे लागत नाही, गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये माहिती होणार.
बघा मंडळी, तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्हाला इथे दिसत आहे. फायनली आपण बिग बुद्धाजवळ पोहोचलो आहे. ती माझ्या मागे बघू शकता. मोठी अशी भव्य अशी गौतम बुद्धाची मूर्ती तुम्हाला दिसत आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या मागे बिग बुद्धाचं बिग स्टॅच्यू आहे. तर बघा मंडळी, माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती. हे बघा. तर मंडळी, हा जो बुद्धाचा स्टॅच्यू आहे हा 171 फीटचा आहे टोटल. आणि हा पूर्ण मेटलचा बनलेला आहे. आणि याच्यावर जो कोटिंग केला आहे हे गोल्ड प्लेटेड कोटिंग केलेलं आहे याच्यावर. बघू शकता तुम्ही. खूप भव्य अशी मूर्ती. याच्यामध्ये तर कॅमेरामध्ये तुम्हाला कशी दिसेल मला माहीत. किती सुंदर मंडळी. भूटानची नॅचरल ब्युटी इतकी सुंदर आहे ना, इतकी सुंदर आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इतकी सुंदर आहे. जागोजागी तुम्हाला अशा नद्या. तर पूर्ण भूटान कंट्री जी आहे पूर्ण पहाडाच्या मधात बसली आहे. आता आम्ही पारोसाठी म्हणून एका जिथनं मेन पारोसाठी टर्न घेतला जातो पूलवरून, बस तिथनं घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही वेगळ्याच कोणत्या भूटानमध्ये अजून एंटर केला आहे की काय. कारण इकडलं लँडस्केप जी येऊन राहिलेलं आहे, जिकडलं फिलिंग एकदम वेगळीच आहे. एकदम वेगळी आहे खरंच. विस्मरणीय आहे एकदम. आपण पोहोचलेलो आहे पारोच्या मार्केटमध्ये. रस्त्याने जातानाच लागलेला आहे आम्हाला. हे बघा. नमस्कार मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहे आता पारोच्या मार्केटमध्ये. इथे खूप साऱ्या शॉप्स आहेत आणि इथे हँडीक्राफ्टच्या गोष्टी खूप सुंदर मिळतात असं ऐकलं आहे. तर आपण बघूया, एक्सप्लोअर करूया पूर्ण मार्केट की काय काय नवीन गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि एखादी गोष्ट आपल्याला युनिक जर वाटली तर आपण ते परचेस पण करूया. तर चला, तुम्हाला पण मी एक्सप्लोअर करतो आपलं मार्केट. मंडळी, फिरता फिरता आम्हाला एक केक शॉप लागली आहे. त्या केक शॉपमध्ये आम्हाला एक उद्या एक इव्हेंट आहे छोटा, त्यासाठी आम्हाला एक केक ऑर्डर द्यायचा होता. त्यासाठी आम्ही आलो आहे शॉपमध्ये. बघू शकता तुम्ही. समज रहा है ना, बस समज जातो जो समजत आहे. आम्ही हे पेस्ट्रीज घेतले इथे. बघू टेस्ट करून कशी वाटत आहेत. तर मंडळी, आता शॉपिंग करून आम्ही निघतोय आमच्या हॉटेलकडे, इथे आमचा स्टे आहे आज. तर दाखवतो तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर की हॉटेल कसं आहे. तर भेटू लवकरच.
तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहे. हाय बच्चा, से हाय, से हाय, हाय. कहने की भी मस्त चहा मिळालाय आता, गरम गरम बढिया. देख लेना सामान. मंडळी, आमचं रूममध्ये चेक इन झालेलं आहे. आता जातो आम्ही डिनर करायसाठी. रूमचा व्हिडिओ मी स्पेशली बनवलेला नाही आहे त्याच्यासाठी, कारण की रूमचा जो व्ह्यू आहे तो आता रात्री लक्षात येणार नाही, तर त्यामुळे उद्या सकाळी तो रेकॉर्ड करणार आहे. तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये तो बघायला मिळेल. तर चला आता सध्या आपण जाऊया डिनर करायला. सर्वात आधी आपण घेतला आहे टोमॅटो सूप. बघूया टेस्ट कशी आहे. तर तसं आजचं जेवण दुपारी पण खूप सुंदर झालेलं आहे. बघू, सगळ्यांचे रिव्ह्यू तर छान येतं की खूप सुंदर आहे. तर बघूया काय आहे. ये टेस्ट करके. तर मंडळी, आमचं डिनर वगैरे सगळं झालेलं आहे. छान होतं आजचं जेवण. आज सकाळ लंच पण एकदम व्यवस्थित झाला. डिनर पण खूप सुंदर झाला. आता आमची आहे झोपायची तयारी, कारण की उद्या सकाळी आम्हाला टायगर नेस्टसाठी सकाळी 6 वाजता निघायचं आहे हॉटेलवरनं, कारण की त्याला ट्रेक करायला कमीत कमी 3.5 ते 4 तास लागतात वरती जायला. परत तोच सेम वेळ रिटर्न परत यायला. आणि आमचे बाकी पण काही शेड्यूल्स आहेत दुपारी त्यानंतर, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी 6 वाजता लवकर निघायचं आहे. आणि अशा प्रकारे आजचा डे 4चा व्लॉग इथे संपवतो आहे. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे डे 5च्या. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.